TCS धर्मांतर प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट। या प्रकरणातील आरोपी निदा खानचा तेलंगणामध्ये जाण्याचा प्लॅन होता अशी माहिती मिळते। त्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली। राजकीय आश्रयासाठीच निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याची माहिती आहे। तर निदा खानला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सापळा रचत त्या ठिकाणी बेड्या ठोकल्यात। नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान संभाजीनगरमध्ये ज्या घरामध्ये लपली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये निदा खानला लपवून ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराला 3 दिवसांची नोटीस पाठवण्यात आली आहे। घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचं म्हणत छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं घराला नोटीस चिकटवली आहे। याला आता 3 दिवस पूर्ण झाले, त्यामुळे मतीन पटेलांच्या घरावर आज किंवा उद्या कारवाईची शक्यता आहे। निश्चित मतीन पटेलला 3 दिवसाची या ठिकाणी नोटीस देण्यात आली आहे। 3 दिवसांमध्ये त्याचं काय म्हणणं आहे नेमकं ते ऐकलं जाईल आणि निश्चितच त्याचं जर समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलं नाही तर 100% त्याच्या घरावर बुलडोजर चालवलं जाईल। या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। निदा खान ही एक पेड वर्कर आहे, एक जण आहे। असे अनेक निदा खान या महाराष्ट्रामध्ये जागोजागी फिरत आहेत। यासाठीची मागणी ही प्रामुख्याने मी करणार आहे की हा इम्तियाज जलील जो माजी खासदार आहे त्याचा भावाची बायको त्याचे असलेले हे सगळे रिलेटिव्ह आहेत। कारण ज्या पद्धतीने ही साखळी आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्या मागचा मास्टर माइंड आणखीन कोणी वेगळा असावा अशी शंका आम्हाला येते। तर नाशिक मधल्या TCS प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये मोठी माहिती समोर आली आहे। निदा खाननं केवळ मतपरिवर्तनच नाही तर पीडितेच्या घरामध्ये जाऊन धर्माचे विधीही केल्याची माहिती समोर आली आहे। निदा खाननं पीडितेचं मूळ नाव बदलून हानिया असा करण्याचा कट रचला होता। निदाने पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्या। निदाकडून पीडितेचं पूर्णपणे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणं, ठराविक पोशाख परिधान करायला लावणं, धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार तिने केले। निदा खानच्या SITच्या तपासात ही सर्व घटना उघड झाली। दरम्यान निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय। मोबाईलमधून डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर करण्यात येणार आहेत। निदाची फरार काळातील लोकेशन हिस्ट्री, बँक व्यवहारांची चौकशी होणार आहे। क्लाउड बॅकअप, ईमेल, सोशल मीडिया लॉगिन्स सर्व बाबींची चौकशी होणार आहे। आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून कुठून फंडिंग होत होतं का याचाही तपास केला जाणार आहे। 44 दिवस विविध शहरांमध्ये जाऊन निदानं लपण्याचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तेलंगणामध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी निदाला अटक केली। सुरुवातीला निदा खान ठाण्यामध्ये लपण्यासाठी गेली होती। त्यानंतर निदा खान भिवंडी, मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी नातेवाईकांकडे राहत होती।